नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बँगलोरला आहोत, बँगलोर टर्मिनल 2 वरती, जे भारतातलं सगळ्यात वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल एअरपोर्ट्स, भारतातल्या सगळ्यात सर्वात सुंदर एअरपोर्ट्सपैकी एक असं बँगलोरचं जे नवीन टर्मिनल आहे, टर्मिनल 2, त्यावरती आपण आलो आहोत। आणि आपण का आलो आहोत मित्रांनो, तर टायटलवरून तुम्हाला कळत असेल, एअर इंडियाची नवीन सुरुवात आहे आणि त्या नवीन सुरुवातीचा भाग होण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर ही सुरुवात कशी आहे, तर एअर इंडिया माहिती असेल तुम्हाला की 1.5-2 वर्षापूर्वी टाटांनी एअर इंडिया टेकओव्हर केली, जी पहिले त्यांनीच सुरुवात केली होती। नंतर तिचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर ती भारत सरकार चालवत होतं आणि आता ती परत टाटांकडे आलेली आहे। आणि त्याची एक नवीन सुरुवात ही आजपासून होत आहे, कारण एअर इंडियाने एक नवीन विमान विकत घेतलेलं आहे। त्यांनी 6 विमानं विकत घेतलेली आहेत। एअरबस जी विमान बनवणारी कंपनी आहे त्यांच्याकडून एअरबस A350, जे की एक वाईड बॉडी एअरक्राफ्ट आहे आणि जे लाँग हॉल फ्लाईटसाठी म्हणजे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरलं जातं, असे 6 विमानं त्यांनी खरेदी केलेले आहेत। आणि त्यापैकीच जे पहिलं विमान आहे ते डिसेंबर 2023मध्ये भारतामध्ये आलेलं आहे, त्यांच्या नवीन लिव्हरीमध्ये, म्हणजे नवीन कलर्समध्ये, जे एअर इंडियाचं जे रिवॅम्प झालेलं आहे, म्हणजे एअर इंडियाचे नवीन सुरुवात एअर इंडियाची झालेली आहे, त्याचे जे कलर्स, त्यांचे लिव्हरीज, म्हणजे त्यांचे ड्रेसेस, म्हणजे युनिफॉर्म, क्रूचा युनिफॉर्म, सगळ्या गोष्टी ज्या रिफॉर्म झालेल्या आहेत त्या आत्ता तुम्हाला ह्या जर्नीपासून तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आपण आज जातो आहे AI589 बेंगलुरू ते मुंबई एअरबस A350 वाईड बॉडी एअरक्राफ्टमध्ये, ज्याची सिटिंग कॅपॅसिटी अराऊंड 320 सीट्स आहेत। त्यापैकी 28 फुल फ्लॅट बेड्स बिझनेस क्लास सीट्स आहेत आणि त्याच्यानंतर प्रीमियम इकॉनॉमी अराऊंड 34 का 28 सीट्स आहेत प्रीमियम इकॉनॉमीमध्ये पण। आणि 260 का 265 सीट्स ज्या आहेत त्या आहेत इकॉनॉमी क्लाससाठी। बिझनेस क्लासचं कन्फिगरेशन आहे 121, प्रीमियम इकॉनॉमीचं कन्फिगरेशन आहे 242 आणि इकॉनॉमीचं कॉन्फिगरेशन आहे 333, जे की नॉर्मली तुम्ही इंटरनॅशनली बघू शकता कुठल्याही A350मध्ये 333चं कन्फिगरेशन असतं फॉर इकॉनॉमी। प्रीमियम इकॉनॉमीला 242चं स्टँडर्ड कॉन्फिगरेशन आहे आणि बिझनेसला 121, जे की बऱ्याच एअरलाईनमध्ये 222 पण असतं, बट जर स्पेशियस जर कॅबिन बनवायची असेल तर 121 इज द बेस्ट। सो आपण आज ती हिस्टॉरिक फ्लाईट घ्यायला जाणार आहोत, की जे एअर इंडियाची जी नवीन सुरुवात आहे त्याचा एक भाग आपण बनतो आहे, की आपला ट्रॅव्हल मराठी परिवार बनतो आहे, याचा मला खूप आनंद आहे। आणि माझं हेच म्हणणं आहे की एअर इंडिया खूप पुढे जावी आणि ती जगातली एक सर्वोत्तम एअरलाईन म्हणून नावारूपास यावी परत एकदा, यासाठीच आपण आज ही जर्नी करत आहोत। आणि ती खूप इम्पॉर्टंट जर्नी आहे। चेक इन झालेला आहे आणि आपल्याला बोर्डिंग पास मिळालेला आहे। आणि मी तुम्हाला दाखवते, हा बघा बोर्डिंग पास एअर इंडियाच्या नवीन कलर्समध्ये, आणि हा आहे आपला बोर्डिंग पास मित्रांनो। पूर्णपणे रिवॅम्प झालेला आहे, चेक इन काउंटर्स चेंज झालेले आहेत, कलर्स चेंज झालेले आहेत, बोर्ड्स चेंज झालेले आहेत आणि आत्ता अख्खं एअरक्राफ्ट नवीन बघायला मिळणार आहे आपल्याला। न्यू सीट्स, फ्लाईट एंटरटेनमेंट नवीन, पॅनासॉनिकची इन फ्लाईट एंटरटेनमेंट बसवलेली आहे। सो आपण सर्वच नवीन बघणार आहोत। त्यांचा जो क्रूचा युनिफॉर्म आहे तो सुद्धा नवीन आहे आणि विशेष म्हणजे एअर इंडियाच्या क्रूचा युनिफॉर्म हा डिझाईन बाय मनीष मल्होत्रा, जो की खूप मोठा फॅशन डिझायनर आहे, त्यांनी हा युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे। सो मित्रांनो, आता आपण जातो आहे आपल्या फ्लाईटकडे। मित्रांनो, हे आहे आपलं एअरक्राफ्ट, एअरबस A350, एअर इंडियाचं पहिलं A350 नवीन लिव्हरीमध्ये। सुंदर क्लिअर बघू शकता। तर मित्रांनो, आपण आला होता आपल्या गेटचा नंबर आहे D8 आणि आता इथे सेलिब्रेशन चालू आहे, केक कटिंग होणार आहे, फोटो ऑपरेशन चालू आहे, म्हणजे फोटो काढतायत। फर्स्ट A350चं कमर्शियल ऑपरेशन असल्यामुळे हा सोहळा, एअर इंडियाची नवीन सुरुवात, तर त्यासाठीचा हा जो सोहळा आहे। आणि
ह्या सोहळ्याबद्दल ह्या सोहळा सगळ्यांसोबत साजरा करण्यासाठी एअर इंडिया कटिबद्ध आहे आणि त्यांनी सगळं फोटो बूथ बनवला आहे. तुम्हाला ते फोटो प्रिंट पण करून देतात. जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं, आपले पण फोटोज आपण प्रिंट केलेले आहेत त्याच्याबरोबर. The excitement is palpable and I'm so happy that all of you have chosen Air India and we've created the excitement with you. Yes. Thank you so much. I'll just ask Satyaki to say a few words and Mr. Sachin, who heads the regional sales manager of South India. Morning everyone. Thank you Anil. Historic occasion, first Indian carrier to operate the 350, first revenue flight with visits out of Bangalore. But great to see such a large turnout and great to see that there are so many app geeks here in India who are making a flight just because they want to be on the first sort of flight of a certain aircraft type. So exceptionally good news for Indian aviation, and hopefully the start of many more wonderful flights that you will launch. And we hope to see more of 350 here in Bangalore over the coming years. So all the best on this historic occasion. And all of you have a safe and wonderful flight, and please do what you do, just document it, put it out on social media, and tell the traveling public why it's so great to fly in 350, right? So all the best. Have fun. Thank you. Excuse me. Guys. Okay. I need a picture of this. India's first 350. Yeah. No, somebody take a picture from this side. Oh, this side? All right. Okay. Here we go. सो मित्रांनो, आपण आता चाललो आहोत आपल्या एअरक्राफ्टकडे. एअरक्राफ्ट. हाय मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. 34K. या fresh new all new aircraft. Hello, how are you? Good, how are you, sir? I am good, yes. Same. Thank you very much. Nice uniform. So this is the business class seats. Okay. So here is 7K business class seats. Brown and blue कलरच्या डबरीमध्ये, आणि हे आहे त्याचा IFE. व्हेरी नाईस. हे आहे 1-to-1चं कॉन्फिगरेशन. फ्रेश गॅली. आणि हा बार आहे, स्मॉल बार. इट्स गोना बी ऑपरेटेड आफ्टरवर्ड्स. Premium economy. You mind shifting that? Like we have window seat? No, aisle only. Same seat. Just a second. Yeah, economy class cabin. 3 and 3 is the configuration. जसं आपण सिंगापूर एअरलाइन्समध्ये पण पाहिलं होतं. 333 कॉन्फिगरेशन A350. हे आपली C34K, which is a window. हे आपली सीट. The Panasonic in-flight entertainment system. You have to say it, baby. And us in Texas, you wanna try, baby. I know you can, I know your heart, and you will figure out. You love me now, 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 now. Love you now, I gotta leave. You love me now, 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 now. Love you now, I
आता बघूया इन फ्लाईट एंटरटेनमेंट ऑन एअरबस A350 एअर इंडिया. या रिकमेंडमध्ये मूवीज, टी व्ही, ऑडिओ. मूवीजमध्ये जर गेला तर तुम्हाला लॉट ऑफ हिंदी मूवीज, लेटेस्ट, सिट बॅक अँड चिल. IFEचं टच खूप स्मूथ आहे. आय होप हेच बरकरार राहील, कंटिन्यू. आणि जर आपण मूवीजमधून टी व्हीमध्ये गेलो तर टी व्हीमध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा वेबसिरीज दिसतील. त्यानंतर ऑडिओमध्ये गेलो की दिस इज द साऊंड. त्यानंतर किड झोन आहे, गेम्स आहेत आणि आपल्या फ्लाईट इन्फॉर्मेशनमध्ये कॅमेरा आहे. कॅमेरा, टेल, नंतर हा फ्रंट आहे टेल. त्यानंतर लाईव्ह मॅप आहे. गेट टू नो अबाउट द फ्लाईट. टाइम टू बॉम्बे 54 minutes नाव. टच खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. इथे तुम्हाला USB चार्जिंग पोर्ट आहे, Type-C चार्जिंग पोर्ट आहे आणि तुम्हाला 2 हेडफोन जॅक पण दिले जातात. त्यानंतर हा कप होल्डर आहे. त्यानंतर जर ट्रे टेबल आहे. ट्रे टेबल रिट्रॅक्टेबल आहे, सो तुम्ही पुढेही घेऊ शकता. लिटरेचर सिकनेस बॅग, द ओल्ड वन. आणि मेन म्हणजे इथे खाली तुम्हाला अडॅप्टर चार्जिंग पण दिलेली आहे. सो ऑल इन ऑल खूप सुंदर अशी अरेंजमेंट आहे. IFE प्लस सीटची लेग स्पेस खूप चांगला आहे. ऑब्व्हियसली A350मध्ये लेग स्पेस खूप चांगला असतो. आणि आय मीन आय कॅन सीट व्हेरी कम्फर्टेबली लाईक फॉर लॉंग हॉल फ्लाईट्स. कम्फर्टेबली आपण जाऊ शकतो. ॲज आय हॅव सिंगापूर एअरलाईन्समध्ये पण मी ट्राय केलेलं, तर कम्फर्ट खूप आहे. Omelette and the chicken sausage. Sir, could upright your seat, please? Thank you. And I'll give you omelette again. Free. Enjoy. So what breakfast? Thank you. So the breakfast has come. Non-veg. Shakti. Main meal, आपके लिए सर? butter, croissant, fruit yogurt, and this one, yeah, and water bottle. Non-veg मध्ये आहे. Oh my god, that's really good. So in non-veg you get a chicken sausage with roasted potatoes and an omelette with the mashed like boiled corns. So breakfast ला आहे omelette, corn salad, chicken sausage आणि roasted potatoes. Trying the omelette. Quite good. कृपया ध्यान दीजिए, अब हम लैंडिंग की तैयारी कर रहे हैं. जातोय वॉशरूम मध्ये. बॅक गॅलीचं वॉशरूम. Small washroom. This is me. Nothing much fancy. Small washroom. Table there to change the diaper. This is what I love about this.
स्मॉल वॉशरूम. तर मित्रांनो, हा होता सगळा एक्सपिरियन्स एअर इंडियाच्या पहिल्या एअरबस A350च्या फर्स्ट कमर्शियल फ्लाईटचा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला. आणि कॉमेंटमध्ये एअर इंडिया लव्ह एअर इंडिया गो एअर इंडिया लिहून एअर इंडियाला सपोर्ट पण करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, शबा खैर, शुक्रिया दोस्तों.